नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. आपल्याला कल्पना असेल की जीबीएस नावाचे आजारचे रुग्ण आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जीबीएस आजारचे 5 रुग्ण आढळून आले आहेत. आता जीबीएस आजारबद्दल बरेच प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम लोकांमध्ये आता पसरत आहेत. नेमका जीबीएस आजार काय आहे, त्याचे लक्षणे काय आहेत, कोणकोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे, लक्षणे जर दिसले तर नेमके काय करायचे, कुठे जायचे, कोणाला संपर्क करायचे, हे सर्व बाबीबद्दल माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आता जीबीएस आजारच्या ज्या वैद्यकीय माहिती आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जनरल मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर त्यांना मी आमंत्रित करतो. मी डॉक्टर संजीव ठाकूर, स्वतः लॅप्रोस्कोपिक बेरेटिक सर्जन आहे आणि अधिष्ठाता म्हणून मी सोलापूर येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम मी कलेक्टर महोदयांना धन्यवाद देतो की ज्यांनी या गियावारी सिंड्रोमबद्दल जे पॅनिक अटॅक आलेला आहे या शहरामध्ये त्याबद्दल माहिती देण्यासाठी मला बोलवलेलं आहे. माझ्यासोबत आमचे कलिग डॉक्टर माने सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर नवले DHO आहे. आता हा जो आजार आहे गियावारी सिंड्रोम हा सर्वप्रथम हा एक रेअर असा आजार आहे, फार कमी प्रमाणात आढळतो आणि हा नर्वस सिस्टीम, त्याला आपण मज्जातंतू किंवा अशा रोगांना अशा जे नर्व सिस्टीम आहे त्याला हा अफेक्ट होत असतो. तर याच्यामध्ये काय होतं की हा काय डायरेक्ट व्हायरसने होत नाही, हा संसर्गजन्य नाहीये. म्हणजे पहिला प्रथम आपण घाबरू नका, ह्या 1 to 1 काही पसरत नाही, हा फार महत्वाचा. दुसरं असं आहे की समजा आपल्याला डायरिया झाला किंवा आपण त्याला गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा जुलाब फ्लू असं म्हणतो किंवा फ्लू झाला तर त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोइम्युन रिएक्शन तयार होते. ऑटोइम्युन रिएक्शन म्हणजे अशी असते की नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जे पेशी असतात त्या बाहेरच्या पेशी म्हणजे फॉरेन पेशींना अटॅक करून त्यांना मारतात. पण ह्या आजारामध्ये ज्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात त्या दूषित पेशी म्हणतो आपण, त्या आपल्या शरीरातल्याच ऑर्गनला अटॅक करतात. आणि याची स्पेसिफिसिटी अशी की हा नर्वस सिस्टीम जे मज्जातंतू याला ते खातं. आता हा आजार कोणामध्ये होतो तर बहुतांशी पेशंट 80 ते 85% लोकांना गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा जुलाब असं आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रो शब्द आपण मराठीत कॉमन वापरतो आणि 5 ते 60% लोकांना फ्लू म्हणजे सर्दी, पडसं, खोकला असा प्रकार होत असतो. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उलट्या होतात आणि 2 ते 3 दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते. फार महत्वाचं लक्षात, चप्पल जाताना पायातून पडते किंवा आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही, लक्षात ठेवा. याचा अर्थ आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे लक्षात. तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे. आता जुलाब बऱ्याच लोकांना होतो, सगळ्यांना असं होणार नाही. त्यात जुलाबानंतर किंवा उलट्यानंतर 2 ते 3% लोकांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तसंच समजा सर्दी पडसं आपण कॉमन कोल्ड म्हणतो, हा आजार झाला तर 3 दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे आणि नंतर हळूहळू मग ते प्रोग्रेसिव्ह होऊन आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते, आपली जीभ, तोंड, आपण त्याला बोबडी वळते म्हणतो, लक्षात तुमच्या, आणि गिळायला त्रास होतो आणि दम लागतो. हे लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी झाल्या तर ताबडतोब आपण डॉक्टरकडे जायचं. आणि काही अंशी तुम्हाला हातापायात मुंग्या येतात, काही म्हणतात आमचे हातपाय जड झालेले आहेत, बोबडी होती, थुंकी गळते, बघा अशा गोष्टी होतात. आणि फार रेअर असं आहे की तुम्हाला म्हणजे बाउल ब्लॅडर हॅबिट, पण फार ते रेअर आहे. तर हे फक्त आपण लक्षात ठेवायचं की ह्या कधी होतात. तुम्हाला 2 गोष्टी, स्नेक बाईट त्या गोष्टी होऊ शकतात, पण बाय अँड लार्ज हे आता कृपा करून आपण काउंटरवरची औषधं घेऊ नका, हे फार लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, आपल्या सवय जुलाब झाली की आपण मेडिकलला जातो, जे त्याला सांगतो डायरियाचे औषध ते आपण घेतो. कृपा करून असं करू नका.
तर हे जर लक्षण आपल्याला सापडले तर आपण जवळच्या डॉक्टरांकडे जावं. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक निर्देश दिलेला आहे पत्राद्वारे टाकले की जेव्हा केव्हा असे आजार येतील तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रायव्हेटची असो किंवा सरकारी असो यांनी कॉर्पोरेशनला कळावं, जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे. नाहीतर काय होतं आपण लपवून ठेवतो. कृपा करून लपवून ठेवतो हा स्टिग्मा नाहीये. समजा आपल्याला उदाहरणार्थ टीबी झाला याच्यात आपण लपून ठेवतो, हे लपू नका. हा बऱ्या होण्यासारखा आजार आहे. म्हणजे पॅनिक अटॅक आपल्या माध्यमातून सांगा की हा नक्की बऱ्या होण्यासारखा आजार आहे. ओके, आता जेव्हा केव्हा असा आपल्याला शंका आली आपणच केलं पाहिजे. म्हणजे जो रुग्ण आहे त्याला असं त्याने स्वतः डायग्नोस करतो, तो डॉक्टरने सांगायला नाही पाहिजे. आपल्या हातापायात विकनेस तर आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटलला जा, तिथे ऍडमिट व्हा.